मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. DGT अपडेट्समध्ये आता ITI रिझल्टबाबत तर परीक्षा आता लवकरच संपतील. थोडेच दिवस राहिले आहेत, बऱ्याचपैकी सेशन संपलेले आहेत आणि परीक्षा संपल्यामुळे रिझल्टची त्या ठिकाणी वेटिंग सगळे करणार आहेत. तर रिझल्ट कधी आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. त्याचबरोबर एकूण रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला किती सर्टिफिकेट मिळतात ITIचे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर NTC कॉन्सॉलिडेटेड म्हणजे काय याच्याबाबत सुद्धा डिटेल बघणार आहोत. आणि हे सर्टिफिकेट सगळे डाउनलोड कुठून करायचे, रिझल्ट डाउनलोड कुठून करायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. रिझल्ट डाउनलोड लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, इथे वेळापत्रक DGTने दिलेलं होतं. त्यामध्ये जर बघाल तर एकंदरीत पूर्ण शेड्यूलनुसार CBT एक्झाम मॅपिंग किंवा CBT हॉल तिकीट डाउनलोड हे सुद्धा झालेले आहेत आणि CBT एक्झामसुद्धा 28 जुलै ते 20 ऑगस्टपर्यंत संपणार आहेत. तर अशा कालावधीत तुम्हाला एकूण रिझल्टची सगळ्यांना काळजी लागते. तर रिझल्ट आपल्याला कोणकोणते मिळतात त्या अगोदर बघू. तर तुम्हाला जर 2 वर्षाचा कोर्स असेल तर अशा प्रकारचं फर्स्ट इयरचं मार्कशीट सुरुवातीला मिळालीच असेल. त्याचप्रमाणे सेकंड इयरचं मार्कशीटसुद्धा मिळणार आहे. आता ही फर्स्ट इयरची मार्कशीट असल्यामुळे 2 इयरचा कोर्स असल्यामुळे या ठिकाणी 19 ऑगस्ट 2023ला रिझल्ट लागला होता फर्स्ट इयरचा. त्याची डिटेल या ठिकाणी दाखवली. अशा प्रकारचं प्रमाणपत्र तुम्हाला मिळतं. तर यामध्ये सेकंड इयरसुद्धा प्रमाणपत्र अशाच प्रकारे मिळणार आहे. ज्यांची परीक्षा 2 वर्षाची आहे, फक्त ज्यांची परीक्षा 1 वर्षाची, ज्यांचा कोर्स 1 वर्षाचा आहे त्यांना फक्त फर्स्ट इयरचंच मार्कशीट मिळणार आहे आणि सेकंड इयरचं मार्कशीटसुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे ज्यांचा 2 वर्षाचा कोर्स आहे त्यांच्यासाठी. आता ही पहिली 2 प्रमाणपत्र झाली, म्हणजे त्या ठिकाणी आपण गुणपत्रक म्हणतो किंवा मार्कशीट म्हणतो, मार्क मेमोसुद्धा म्हणतो. त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे ते एक कॉन्सॉलिडेटेड सर्टिफिकेट, म्हणजे कॉमन सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो. फर्स्ट इयर आणि सेकंड इयर यांच्यासाठी फर्स्ट इयरचा मार्क्स सगळे जे मिळालेले आहेत त्याची डिटेल, सेकंड इयरचे मार्क्स जे मिळालेले आहेत त्याची डिटेल, अशा प्रकारे दोन्ही याचं कॉमन एक सर्टिफिकेट मिळतं. कॉमन मार्क मेमो मिळतो ज्याच्यामध्ये दोन्ही वर्षाचं ऑल इयर्स म्हणजे कॉन्सॉलिडेटेड सर्टिफिकेट स्टेटमेंट त्याला म्हणतात. तर यामध्ये टोटल जी लिहिलेली आहे त्यामध्ये 1200 पैकी, म्हणजे पहिल्या वर्षाचे 600, दुसऱ्या वर्षाचे 600 असे मिळून 1200 मार्क्स या ठिकाणी होतात. आणि मिळालेले मार्क्स सेक्युर्ड आपण त्याला म्हणतो 977. म्हणजे 1200 पैकी किती मिळाले त्याला मिळालेल्या मार्क्सने 1200ला डिवाइड करायचं इंटू 100 केल्यानंतर तुम्हाला एकूण पर्सेंटेजसुद्धा काढता येतं या दोन्ही वर्षाच्या गुणानुसार. म्हणजे तुम्हाला जे मिळालेले मार्क्स त्याच्यावर पर्सेंटेज, रिझल्टची डेटसुद्धा याच्यावर सगळी असते डिटेल. तर अशा प्रकारचं तिसरं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी मिळतं ते म्हणजे कॉन्सॉलिडेटेड. नंतर कॉन्सॉलिडेटेड सोबतच तुम्हाला एक NTC सुद्धा डाउनलोड करता येणार आहे. तर हे पूर्ण NTC सर्टिफिकेट अशा प्रकारे असतं. तर पूर्ण त्याचीच डिटेल म्हणजे तुमचं फायनल सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट. तर याच्यावर 2 सेक्शन असतात. तर वरचा जो सेक्शन आहे आणि खालचा सेक्शन आहे, असे 2 सेक्शन आहेत. तर याच्यामध्ये आपण झूम करून जर बघितलं तर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट आणि हा जो प्रमाणपत्र क्रमांक आहे तो सगळीकडे भरतीसाठी ऑनलाईन भरण्यासाठी लागतो. त्यामुळे हा प्रमाणपत्र क्रमांक जो आहे म्हणजे फायनल सर्टिफिकेट, ITI फायनल सर्टिफिकेट याला म्हटलं जातं, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, हे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर याच्यावर तुमची डिटेल असतेच, याच्यावर कुठेही मार्क्सची एंट्री नसते. तर हे प्रमाणपत्र म्हणजे तुमचं फायनल सर्टिफिकेट. त्याच्यासोबतच तुम्हाला खाली त्याच सर्टिफिकेटला कट फ्रॉम दिस लाईन अँड यूज ॲज पॉकेट NTC म्हणजे पॉकेट NTC सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, जे तुमच्या फोल्ड करून तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला आय कार्डप्रमाणे सदर प्रिंट काढता येते आणि दाखवता येते. याच्यावर सुद्धा तुम्हाला याप्रमाणे म्हणजे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट NTC हे तुम्हाला अशा प्रकारे मिळणार आहे. तर अशी एकूण 4 सर्टिफिकेट जी मिळतात ती फर्स्ट इयर, सेकंड इयर, कॉन्सॉलिडेटेड आणि NTC अशी 4 प्रमाणपत्र म्हणजे फर्स्ट, सेकंड, कॉन्सॉलिडेटेड आणि NTC अशी 4 प्रमाणपत्र तुम्हाला ITI पास झाल्यानंतर मिळणार आहेत. तर
आता ही डाउनलोड कुठून करायची आपण बघतोय. आता सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला रिझल्टची वेट करावी लागेल. तर रिझल्ट डेट या ठिकाणी डिजिटीने जो दिलेला आहे, रिझल्ट पब्लिकेशन जो दिलेला आहे तो 28 ऑगस्ट, म्हणजे या ठिकाणी याच महिन्यामध्ये शेवटचा पेपर 20 ऑगस्टला संपला समजा, तर 28 ऑगस्टला रिझल्ट लागणार आहे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला लवकरात लवकर सुद्धा रिझल्ट, म्हणजे गेल्या वर्षी 15 सप्टेंबरला रिझल्ट लागला होता, तर या ठिकाणी रिझल्ट जो आहे तो 28 ऑगस्टलाच येणार आहे. त्यामुळे 28 ऑगस्टला ही सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोड करता येणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे. स्किल इंडिया डिजिटल ही जी वेबसाईट आहे ज्याच्यावरून तुम्ही हॉल तिकीट वगैरे डाउनलोड केले, त्याच्या ठिकाणी इथे कॉर्नरमध्ये रजिस्टर आणि लॉग इन आहे, त्या लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ITI रिझल्ट हा टॅब दिसतो. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा PRN नंबर टाकायचा आहे, इथे एंटर करायचा आहे. तर इथे मी ITI ट्रेनी R एंटर करून, म्हणजे कॅपिटल R या ठिकाणी एंटर करून तुमचा सीट नंबर जो हॉल तिकीटवर असतो तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. तुमची जन्मतारीख एंटर करायची आणि लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसतो आहे. याच्यावर इथे 3 लाईन आहेत, इथे 3 लाईन, इथे तुमचे नाव वगैरे दिसेल. या 3 लाईनवर क्लिक करा. या कोपऱ्यामध्ये साईडला पूर्ण डॅशबोर्ड आलेला ITI ट्रेनी व्ह्यू रिझल्ट. इथे तुम्हाला काय काय मिळणार आहे, तुमचा पूर्ण रिझल्ट आणि तुमची प्रश्नपत्रिका फर्स्ट इयर सेकंड इयर जी काय असेल ती या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर खाली जर बघितलं तर डाउनलोड मार्कशीट, या ठिकाणी तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करता येणार आणि डाउनलोड सर्टिफिकेट, हे या ठिकाणी तुम्हाला दोन्ही सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार आहेत. तर इथे तुम्हाला व्ह्यू रिझल्ट केल्यानंतर इथे तुमची माहिती पूर्ण मिळते आणि या ठिकाणी व्ह्यू रिझल्टमध्ये तुमचा रिझल्ट दिसणार आहे. तर अशा प्रकारे तुमचा पूर्ण रिझल्ट जो फर्स्ट इयर सेकंड इयर आणि हा इथे सेकंड इयरचा आहे आणि 15 सप्टेंबर हा या ठिकाणी 24ला रिझल्ट लागला होता, यावर्षी 28 ऑगस्टलाच आहे. आणि इथे तुम्हाला दोन्ही वर्षाच्या आन्सर शीटसुद्धा दिसणार आहेत. तर अशा प्रकारे इथून तुम्ही मार्कशीट जे डाउनलोड करणार ते पुढच्या टॅबला, तर इथे आन्सर शीट डाउनलोड होणार. परत एकदा या 3 टॅबवर क्लिक करायचं आहे. इथे डाउनलोड मार्कशीट म्हणून ऑप्शन आहे बघा, तर या डाउनलोड मार्कशीट ऑप्शनवर क्लिक करा. इथे तुमचं फर्स्ट इयर मार्कशीट, सेकंड इयर मार्कशीट, फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मार्कशीट या 3. आता इथे तुम्हाला डाउनलोड मार्कशीट ऑप्शन आहे, हे सेकंड इयरचं, आणि डाउनलोड कॉन्सॉलिडेटेड मार्कशीट म्हणजे कॉमन सर्टिफिकेट, कॉमन मार्कशीट दोन्ही वर्षाचं एकत्र सुद्धा इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि खाली जो ऑप्शन आहे तो फर्स्ट इयरचं मार्कशीट त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. म्हणजे मार्कशीट जनरेटेड झाल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन येणार आहेत आणि इथे या 3 डॉटवर तुम्हाला ते क्लिक करता येणार आहे. त्यानंतर सर्टिफिकेट, जे फायनल सर्टिफिकेट आपण म्हटलेलं आहे NAC नॅशनल ट्रेड NTC, इथे फायनल सर्टिफिकेट NTC डाउनलोड करण्यासाठी याच्यावर क्लिक करा आणि या 3 डॉटवर तुम्हाला NTC मिळणार आहे. इथे बघा डाउनलोड सर्टिफिकेट ऑप्शन आलेला आहे. तर डाउनलोड सर्टिफिकेट म्हणजेच नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इथून डाउनलोड करता येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला सगळी सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार आहे. ती सुद्धा कधी, तर 28 जुलै ही तारीख लक्षात, 28 ऑगस्ट रिझल्ट पब्लिकेशन ही तारीख 28 ऑगस्ट आहे. त्या 28 ऑगस्टला तुम्हाला सदर सगळी सर्टिफिकेट डाउनलोड करता येणार आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि अप्रेंटिसशिपसाठी व्हिडिओज बनवलेले आहेत, कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं, कशाप्रकारे पूर्ण अप्रेंटिसशिप मिळवायची, याची सुद्धा डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.